देशभरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत गंभीर या ठिकाणी महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, नंतर पाहायला गेलं तर जे काही खाजगी बँक आहेत, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, या काय सर्व बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, 2026 पासून बँकिंग नियमामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिझर्व्ह बँकेचे जे काही अध्यक्ष आहेत यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि एका बैठक पार पडल्यानंतर बँकेच्या नियमामध्ये 2001 जानेवारी 2026 पासून सगळ्यात मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे पैसे थेट तुमचे जप्त देखील होऊ शकतात। तुम्हाला हजारो रुपयाचा दंड तुमच्या बँकेच्या खात्यातून आपोआप कापला जाऊ शकतो आणि हो, कोणतेही तुम्हाला नोटीस न देता तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते। तर मित्रांनो, आता हे तुमच्या मनामध्ये आलं असेल की महाराष्ट्र सरकार असेल, संपूर्ण देशभरात असेल, हे आता नियम का बदलत आहेत, आता बँकेच्या खात्यावरती एवढे नियम का लावत आहेत, तर त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे। तर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। चला तर जाणून घेऊया सरकार का बदलत आहे हे नियम। तर मित्रांनो, सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार असेल यांनी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नियम आता फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, डिजिटल स्कॅम हे रोखण्यासाठी आता लागू केलेले आहेत। तुम्ही पाहत देखील असाल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, UPI फ्रॉड असेल, यामधून हजारो कोटीची फसवणूक देखील आज झाली असेल। तुमच्या शेजारी देखील पाहिलं असेल, एखाद्या व्यक्तीचे गुगल पेवरून पैसे गेले चुकीच्या हातात, ते कधीच माघारी आले नाहीत। फोनपेवरून पैसे गेले असतील, कधीच माघारी आले नाहीत। पेटीएमवरून पैसे गेले असतील, UPI फ्रॉडवरून पैसे गेले असतील, ते एकदा चुकीच्या हातामध्ये पैसे गेले, ते गेले तर पुन्हा कधीच माघारी आले नाहीत। त्यामुळं महाराष्ट्र सरकारने याच्यावर सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळं आयकर विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नंतर ज्या काही बँका आहेत यांनी आता थेट नजर आता प्रत्येक बँकेच्या तुमचं बँकेमध्ये खातं आहे तर त्या खात्यावर आता नजर ठेवायला सुरू केलेली आहे। यामध्ये पाहिलं तर नियम क्रमांक 1, कॅश डिपॉझिट लिमिट। तुम्ही आता किती म्हणजे पैसे आता तुम्ही कितीपर्यंत तुम्ही बँकेच्या खात्यावरती जमा करू शकता याचं देखील आता ठिकाणी तुम्ही लिमिट आहे। 5 लाखापेक्षा तुम्ही किती लिमिट आहे, नंतर 10 लाखाचं लिमिट आहे का 15 लाखाचं लिमिट आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आर्थिक वर्ष 2026 1 एप्रिल ते 31 मार्च तुम्हाला एका वर्षात 10 लाख रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम तुम्हाला जमा करता येणार आहे। असा नियम देखील तुमचं कोणत्याही बँकेत असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँकेत असू दे, नंतर तुमचं कोणत्या ज्या काही खाजगी बँकेत ICICI बँक असू दे, HDFC असू दे, कोणत्या बँकेत तुम्हाला 10 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी जमा करता येणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा। जर 10 लाखापेक्षा तुम्हाला कॅश डिपॉझिट इन्कम तुम्हाला जमा करायची असेल तर तुम्हाला टॅक्स नोटीस म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर तुम्हाला वेगळं करावं लागणार आहे। त्या तर तुम्हाला जे काही कॅश व्यवहार आहेत तर तुमच्या या कॅश व्यवहारावर देखील आता जे काही बँक आहेत बँका तुम्हाला नजर ठेवणार आहेत। आता तुम्हाला सर्व व्यवस्थित डिटेल देखील द्यावं लागणार आहेत। आता तुम्ही 10 लाख जर तुम्ही बँकेमध्ये जमा करायला गेला तर सविस्तर माहिती देखील तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहेत। हे तुम्हाला 10 लाख 15 लाख रुपये कुठून आले याची तुम्हाला सविस्तर माहिती देखील त्या ठिकाणी बँक अधिकाऱ्याला द्यावी लागणार आहे। त्यानंतर तुमचं हे पैसे येतात तर पैसे येण्याचा तुमचा उत्पन्नाचा स्रोत काय, तर तुमच्या खात्यामध्ये तुम्ही शेतीमधून पैसे आले का, नंतर तुमच्या उद्योगातून पैसे आले का, हे देखील तुम्हाला तिथं सिद्ध करावं लागणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आज जवळ पाहिलं तर दुसरा नियम या ठिकाणी लावलेत, एकापेक्षा जास्त खाते। आता अनेक पाहिलं तर शेतकरी असेल, नंतर जे काही कामगार असतील, नोकरदार असेल, आणि एका बँकेपेक्षा जास्त खात्यामध्ये लोकांनी खातं काढलेत। म्हणजे अनेक बँकात, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेच, नंतर पाहिलं तर अनेक बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, नंतर महाराष्ट्र बँकेत आहेत। अनेक लोकांनी एका बँकेपेक्षा अधिक बँकेत खातं खोलून ठेवलेलं आहे। त्यामुळं पोस्ट ऑफिस खातं असेल, SBI खातं असेल, नंतर दुसऱ्या बँकेत देखील तुमचं खातं असेल, HDFC बँक खातं असेल, ICICI बँकेत खातं असेल, तर एकापेक्षा 2-4 खातं त्यांनी अनेक लोकांनी आता या ठिकाणी खोलून ठेवलेले आहेत। त्यामुळे आता जे काही नवीन लोकांनी खातं खोलून ठेवलं आहे त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी नियम आलेला आहे। तर तुम्ही काय केलं आहे बघा, दुसरा नियम या ठिकाणी एकाच मोबाईल नंबरवर अनेक खाती तुम्ही जोडलेला आहे। तर तुम्ही त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अनेक तुमची खाते आहेत आणि मोबाईल नंबर एकच दिला तर तुमच्यासाठी या ठिकाणी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे तुमच्या जे काही बँक खाते आहेत तर त्या बँक खात्याची KYC करणं अतिशय गरजेचं आहे। आत्तापर्यंत जर तुम्ही KYC केली नसेल तुमचं खातं देखील बंद होऊ शकतं, असा निर्णय देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळं कारण
एकच नंबर अनेक खातं असेल तर तुम्हाला फ्रॉडसाठी मोठा धोका असू शकतो. असंच देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. तर तुमचा चुकीचा नंबर मोबाईल नंबर हरवला आणि सिम कार्ड दुसऱ्याच्या हातामध्ये गेलं आणि तो जर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही बंद नाही केला तर तुमच्या एकाच नंबरवर तुमच्या अनेक खात्यातील जी काही पैसे आहेत, तुमची जी काही रक्कम आहे ती एकाच वेळी तुमच्या खात्यातून काढून देखील घेऊ शकली शकते. त्यामुळे जे काही ऑनलाईन फ्रॉड आहेत, पेटीएम, फोनपे, नंतर गुगल पे एकाच ह्याला लिंक असेल तर तुमच्या एकाच वेळी तुमच्या अनेक खात्यातून पैसे रक्कम काढली जाऊ शकतात. त्यामुळे आता सरकारने या ठिकाणी वेगवेगळे नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं फ्रॉडसाठी धोका होतो. त्यामुळे आता प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळा नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे काय तुमचं प्रत्येक खातं आहे तुमचं असं महाराष्ट्र बँकेत असेल, स्टेट बँक ऑफ इंडियात असेल, नंतर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, नंतर पाहायला गेलं तर HDFC बँकेत असेल, ICICI बँकेत असेल, पंजाब नॅशनल बँकेत असेल, फेडरल बँकेत असेल, कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला प्रत्येक बँकेसाठी जो काय तुमचा मोबाईल नंबर आहे तो वेगवेगळा द्यायचा आहे. आता तुमचं 2 मोबाईल नंबर असेल, तुमचं 2 बँकेत खातं असेल तर तुम्हाला 2 बँकेच्या खात्याला वेगवेगळा मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. त्यामुळं एका खात्यावरचा जर फ्रॉड झाला तर तुमच्या दुसऱ्या खात्यावरचे पैसे हे सुरक्षित राहतील. त्यामुळे या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे तुमच्यासाठी वेगळा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता दुसरं पाहिलं तर तुमच्या बँकेची खात्याची KYC आहे ते देखील आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत KYC केला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला बँकेत जाऊन KYC या ठिकाणी करावी लागणार आहे. आता तुम्हाला KYCसाठी काय काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे. बँकेत जाताना तुम्हाला आधार कार्ड घेऊन जावं लागणार आहे. आता आधार कार्ड घेऊन जात असताना तुमचं आधार कार्ड आहे ते व्यवस्थित घेऊन जा. त्याच्यावरती नाव, पत्ता, नंतर पाहायला गेलं तर जे नाव तुमच्या आधार कार्डवरती आहे तेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आहे का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर नावामध्ये डिफरन्स असला तर तुमचं बँकेचं खातं बंद देखील होऊ शकतं. असा निर्णय देखील या ठिकाणी सरकारकडून करण्यात आलेला आहे. आता सरकार तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की सरकार असं का करतायत, तर चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड करून अनेक लोकांनी बँकेमध्ये खाते खोललेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीने खाते खोलल्याने अनेक लोकांनी कर्ज देखील बँकेवरती घेतलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी नियमामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळं कोणत्याही चुकीच्या पद्धतीच्या लोकांच्या हाती बँकेचं खातं जाऊ नये. त्यामुळे बँकेने देखील या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचं लवकरात लवकर तुम्ही KYC अपडेट करायचं आहे. आता KYC अपडेट कसं करायची, तर तुम्हाला आधार कार्ड घेऊन बँक अधिकारीकडे जायचं आहे आणि आपल्याला त्यांना सांगायचं आहे की माझी KYC अपडेट करायचं आहे. त्यानंतर तुमचं सगळ्यात अगोदर KYC अपडेट करण्याच्या अगोदर काय थोडक्यात माहिती सांगतो आधार कार्ड बाबतीत. तर तुम्हाला आधार कार्ड जर तुमचं जुनं असेल 10 ते 15 वर्षापूर्वीचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या. नाहीतर तुम्ही तसंच बँकेमध्ये गेला तर तुमच्या बँकेच्या खात्याची KYC होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यात अगोदर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्डवरचा जर तुमचा पत्ता चुकीचा असेल तर लवकरात लवकर पत्ता देखील चेंज करून घ्या. नंतर तुमचं आधार कार्ड बँकेला लवकरात लवकर लिंक करून घ्या. मग तुमचे जे काय KYC आहे ते तुमचे बँक अधिकारी करू शकतात. नाहीतर तुम्ही फक्त आधार कार्ड बँकेमध्ये घेऊन गेला आणि तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, जन्मतारीख चुकीची असेल, नंतर तुमचा पत्ता चुकीचा असेल तर तुमचे बँक अधिकारी तुमच्या बँकेच्या खात्याची KYC करणार नाहीत. त्यामुळं बँकेमध्ये जाण्याच्या अगोदर KYC करण्याच्या अगोदर हे सगळे कामे करूनच मग तुम्ही बँकेमध्ये जा, नाहीतर तुमच्या बँकेचा हेलपाटे वाढू शकतात. अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या ठिकाणी समोर आलेले आहे. आता सगळ्यात दुसरं पाहिलं तर आधार आणि पॅन लिंक. आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तो म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंक करावं लागणार आहे. आता ह्याच्यापर्यंत तुम्ही फक्त आधार कार्ड दाखवून पैसे काढत होता, पण इथून पुढं आधार कार्ड पॅन लिंक असल्याशिवाय तुमच्या खात्यातून पैसे बाहेर काढले जाऊ शकत नाहीत. तुमच्या खात्यावरून वन टाईम तुम्हाला 5 लाख 10 लाख रुपये तर पैसे तुम्हाला महिन्याच्या महिना काढायचे असतील तर तुमचं आधार कार्ड पॅनला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अनेक चुकीच्या पद्धतीने वारंवार पैसे खात्यावरून काढत असतात. त्यामुळं अनेक वेळा भरत असतात. त्यामुळं बँकेच्या खात्यावरती आता बँकेचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे असं वारंवार व्यवहार घडत असतात. असं ज्या बँकेची देखील नजर या ठिकाणी खात्यावरती असणार आहे. त्यामुळे जे काही फ्रॉड करत असतात लोक ते फ्रॉडसाठी धोका होतो. त्यामुळे आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या सूचना देखील जे आपले महाराष्ट्राचे बँकेचे अध्यक्ष आहेत नंतर यांनी देखील दिले आहेत. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात प्रत्येकसाठी तुमचा वेगळा मोबाईल नंबर द्यायला सांगितला आहे. नंतर तुमचे बँक खात्याला KYC करायला सांगितले आहेत. नंतर तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्डला पॅन कार्डला लिंक करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सगळ्याची महत्त्वाची कामे
या ठिकाणी करायला सांगले आहेत, तर तुमचं एकाच मोबाईल नंबरवर अनेक बँक खाते असतील तर तुमची KYC बंधनकारक असणार आहे, अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आली आहे। लवकरात लवकर तुम्हाला ही कामे करून घेणं बंधनकारक आहे। त्यानंतर बघा नियम क्रमांक 3, तर नियम क्रमांक 3 म्हणजे निष्क्रिय डोर्मिनेट खाते। हा नियम सर्वात धोकादायक आहे। जर तुमचं एखादं खातं 1 वर्ष तर तुमचा व्यवहार झाला नाही तर तुमच्यासाठी बंद देखील होऊ शकतं, असं महाराष्ट्र बँकेकडून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हा नियम ठिकाणी या सांगण्यात आले आहेत। नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देखील हा नियम आता सांगण्यात आलेला आहे। तुम्ही बँकेत 2-4 खातं खोलून ठेवला, त्यामध्ये पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, HDFC असेल, ICICI असेल, तर फक्त तुम्ही बँक खातं खोलून ठेवला, फक्त तुम्ही 1000 रुपये बँकेच्या खात्यावरती ठेवला आणि नंतर तुम्ही वर्ष झालं 2 वर्ष झालं त्याच्यावरती व्यवहार नाही झालं तर तुमचं बँकेचं खातं आहे ते बंद देखील होऊ शकता, असा निर्णय देखील आता सर्व बँकांना, त्यामध्ये HDFC असेल, नंतर पाहिलं तर ICICI असेल, नंतर जे काही गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्यात तर स्टेट बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, त्यानंतर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, ज्या काही महत्त्वाच्या बँका आहेत या ठिकाणी असा सक्त निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी या बँकांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचा 1 वर्ष व्यवहार नाही झाला तर तुमचं खातं बंद होऊ शकतात। 1 वर्षात तुम्ही पैसे नाही दर भरला तर तरी देखील तुमचं खातं बंद होऊ शकतात। नंतर तुमचे पैसे देखील काढले नाहीत तर तुम्हाला थोडे काय होईना तुम्हाला बँकेत जायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये 1000 असतील, 50,000 असतील तर तुम्हाला एकदा काढून देखील भरायचे आहेत। त्यामुळे तुमचं काय होतं बघा, ते तुमचं खातं बंद पडणार नाही। त्यामुळे तुम्ही वर्षभर बँकेच्या खात्यावर तर व्यवहारच नाही केला तर तुमचं बँकेचं खातं देखील या ठिकाणी बंद होऊ शकतं। तर तुमचं बंद खातं होऊ नये तर मला त्यामुळं कोणती काळजी घ्यायची ते देखील मी व्हिडिओच्या खाली सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर चला तर जाणूया तुमचं खातं, आता सगळ्यात महत्त्वाचं ही कामे नाही केली तर तुमचं कोणकोणते तुमचं नुकसान होऊ शकतं ते देखील या ठिकाणी आपण जाणून घ्या। तर तुम्ही ही कामे नाही केलं तर तुमचं बँकेचं खातं बंद होऊ शकतं आणि बँकेचं खातं बंद झाल्यानंतर तुम्हाला कोणतेच व्यवहार केले होऊ शकत नाहीत। त्यामुळं पुन्हा आणि बँकेला तुम्हाला हेलपाटे मारू शकतात, नंतर तुम्हाला नवीन खातं खोलावं लागतं आणि पुन्हा अनेक वर्षभर तुम्ही व्यवहार नाही केला तर पुन्हा बँकेचं खातं बंद पडतं। त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यावरती 50,000 असतील, 60,000 असतील, 20,000 असतील तर एकदा तुम्ही काढून पुन्हा एकदा भरा, म्हणजे असे बँकेला देखील समजतं या बँकेच्या खात्यावरती व्यवहार होत आहेत। त्यामुळं व्यवहार झालं तर तुमचं खातं चालू राहणार आहे आणि व्यवहार जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती बंद असतील तर तुमचं बँकेचं खाते देखील बंद पडू शकतं। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या खात्यावर जर फ्रॉड झाला तर तुम्हीच देखील जबाबदार असणार, अशी माहिती देखील आता बँकेच्या अधिकाऱ्याकडून, नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी समोर आलेले आहेत। त्यानंतर तुमचे पैसे जप्त होऊ शकतात, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेल्या आहेत। आता बघा तुम्ही उपाय काय करायचा याच्यावर, जी काय तुम्ही आता 2-4 बँकेत तुम्ही खातं खोलून ठेवलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर महाराष्ट्र बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, नंतर बँक ऑफ इंडिया असेल, नंतर पाहिलं तर HDFC असेल, ICICI असेल, फेडरल बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल, पोस्टात खातं असेल तर तुम्ही न वापरलेलं खातं तुम्ही तात्काळ बंद करा। फक्त 1 ते 2 खातं तुम्ही चालवू शकता, पण 2, 3, 4 बँकेत जर तुमचं खातं असेल, लवकरात लवकर राहिलेली जे तुम्ही व्यवहारच होत नाहीत तर असे खाते तुम्ही तात्काळ बंद करा, असा निर्देश देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुम्ही वर्षभरातून किमान 1 तरी व्यवहार झाला पाहिजे, किमान 1 तरी व्यवहार झाला तरच तुमचं बँकेचं खातं या ठिकाणी चालू राहणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही लोक FD करतात, आता FD करणाऱ्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही जर FD करत असाल, नंतर तुम्ही TDS बद्दल देखील नवीन अपडेट आलेलं आहे। आता बघा सगळ्यात जर तुमचं 40 वर्षापेक्षा जास्त तुमचं हे असाल, वय असेल, तर त्यांच्यासाठी देखील नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। कोणकोणते नियम लागू करण्यात आले याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला TDS मध्ये देखील या ठिकाणी सवलत देणार आहे आणि जे लोक 60 वर्षापेक्षा जास्त वय त्यांना जास्त व्याजदर देखील या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यामध्ये पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, नंतर पाहिलं तर बँक ऑफ इंडिया असेल, नंतर महाराष्ट्र बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, ज्या काही सर्व काही बँका आहेत महाराष्ट्रातल्या त्या बँकांना तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य असेल, तुमचं आई असेल, वडील असेल आणि त्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना TDS मध्ये देखील सवलत देण्यात जाणार आहे। नंतर तुम्हाला जास्त व्याजदर देखील दिला जाणार आहे। त्यांच्या नावावर तर जास्त रक्कम असली तर त्यांना जास्त टक्के पैसे देखील दिले जाणार आहेत। त्यानंतर काही केसमध्ये TDS देखील माफ केलं जाणार आहे।
जे काय आता बँकेकडून टॅक्स गेला जातो तो टॅक्स देखील या ठिकाणी माफ केला जाणार आहे. पण तुमच्या घरामध्ये आत्या असेल, काका असेल, तुमचं आई असेल, वडील असेल, मावशी असेल, कोणतेही तुम्ही तर व्हिडिओ बघत असाल आणि ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना जास्त व्याजदर देखील तुमच्या खात्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये 2 लाख रुपये जर असले तर त्यांच्या खात्यावरती जास्त म्हणजे आपल्यापेक्षा जास्त व्याजदर त्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काय बँकेचा फॉर्म 15G असतो किंवा 15H असतो तो तुम्हाला बँकेत जायचा आहे आणि तिथं तुम्हाला तो फॉर्म आहे तुम्ही तिथे लवकरात लवकर तुम्ही भरायचा आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली ते म्हणजे मिनिमम बॅलन्स नियम 2026ला या ठिकाणी नियमामध्ये बदल होऊ शकतो. तो म्हणजे SBIमध्ये, नंतर स्टेट बँक ऑफ म्हणजे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक, नंतर HDFC बँक, नंतर ICICI बँक, नंतर पाहिलं तर येस बँक, कॅनडा बँक, या काही सर्व बँका आहेत. या सर्व बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स या ठिकाणी नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत. तुमच्या बँकेच्या खात्यावरती किमान 500 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागू शकतो. जर तुम्ही बॅलन्स नाही ठेवला तर तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. जर तुम्हाला दंड होईल तर जवळजवळ 1000 ते 2000 रुपयाचा दंड देखील होऊ शकतात. नंतर तुम्हाला वेगवेगळे चार्जेस देखील लागू शकतात आणि तुमचं खातं बंद होण्याची देखील शक्यता होऊ शकते. तर तुम्ही एकदा तर खातं तुमचं बंद झालं तर तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्हाला खाते लाडक्या बहिणीचे असतील, नंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील, नंतर जे काही वेगवेगळे पैसे आहेत तुम्हाला खाते पैशावरून तुम्हाला त्या खात्यावरून पैसे तुम्हाला काढता पण येत नाहीत आणि भरता पण येत नाहीत. त्यामुळे तुमची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर वेगळा अनर्थ देखील होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जे मिनिमम बॅलन्स आहे तर तुम्ही मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यावर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता कोणत्या खात्यावर पैसे जप्त होऊ शकतात, आता कोणत्या खात्यावर पैसे जप्त होऊ शकतात अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यावर अनधिकृत व्यवहार केला असेल तर म्हणजे तुमचं पॅन कार्ड नसेल, तुमच्या खात्यावर 5 लाख 10 लाख 15 लाख जर तुम्ही व्यवहार केला तर त्याची तुम्हाला डिटेल माहिती देखील या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तर तुम्ही डिटेल माहिती नाही दिली तर तुमचं खातं देखील या ठिकाणी आणि तुमचे पैसे देखील जप्त होऊ शकतात. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा स्रोत न सांगितलेत. आता तुम्ही 5 लाख 10 लाख 15 लाख तुमच्या खात्यावर ट्रान्झॅक्शन करत असतात, पण तिथून तुम्ही कुठल्या ह्याच्यातून पैसे तुम्ही उत्पन्न घेता, तुमच्या घरामध्ये शेतीतून उत्पन्न घेता का, उद्योगातून उत्पन्न घेता का, तुमचे वेगवेगळे बिझनेस आहेत तर त्या कोणत्या ह्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी बँकेला आता सांगावं लागणार आहे. जे काय दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे खाते निष्क्रिय आहे, चुकीचे खाते आहेत, चुकीच्या पद्धतीने खाते खोलून ठेवलेले आहेत तर त्यांचं देखील या ठिकाणी बँकेचं खातं आणि त्यांचे पैसे देखील आता जप्त होऊ शकतात. त्यानंतर ज्या बँकेच्या खात्याची KYC अपूर्ण आहे, आतापर्यंत KYCच अपूर्ण केलं नाहीत, त्यामुळे आता वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. त्यामुळे KYC करणं अतिशय बंधनकारक आहे. तर KYC केलं नसेल तर त्या बँकेच्या खात्यावरची रक्कम आपोआप आता कमी होत आहे असं देखील या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे KYC करून लवकरात लवकर तुम्ही KYC पूर्ण करून घ्या. नंतर तुमचं पॅन कार्ड आधारला लिंक नसेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती देखील पैसे या ठिकाणी जप्त होऊ शकतात. अशा खात्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी बँकेनं आणि महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता सर्व खात्याची तुम्ही यादी करा. आता तुम्हाला काय करावं, आता तुम्ही सर्व खात्याची यादी करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही KYC अपडेट करा. पॅन कार्ड आधार कार्ड लिंक तुम्ही तपासा. जे काही तुमची निष्क्रिय खाते आहेत म्हणजे तुम्ही खात्यावर व्यवहारच केला नाही तर असे खाते तुम्ही लवकरात लवकर बंद करा. आणि मोठ्या रकमेचे व्यवहार आहेत ते तुम्ही कागदपत्रासह करा. तर तुम्हाला 5 लाख भरायचे असेल तर तुम्ही सोबत पॅन कार्ड घेऊन जावा. नंतर तुम्ही कुठून तुम्ही 5 लाख रुपये कमवले त्याचं तुम्हाला बँक अधिकार सविस्तर माहिती देखील द्या. तर तुम्हाला असं तर व्यवस्थित तुम्ही गोष्टी केल्या तर तुमच्यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी केली जाणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा इशारा मित्रांनो, ही माहिती तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण एक चूक तुमची आयुष्याची कमाई या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाला मित्रांना नक्की पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.